ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। स्वामी समर्थांच्या अस्तित्वानं अनादि अनंत कालापासून जी भूमी पवित्र झालेली आहे, छत्रपती शिवरायांच्या तलवारीचं पातळ या डोंगरावर तळपलेलं आहे, ज्या डोंगरावरच्या काळ्या पत्थरावर अवघ्या महाराष्ट्राचा इतिहास कोरलेला आहे, ज्या सह्याद्रीच्या डोंगरावर जय जय रघुवीर समर्थ ही रामदास स्वामींची ललकारी आज घुमताना दिसत आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या डोंगराच्या कपाऱ्यात बसून समाधी घेतली, विठुरायाचा गजर आणि स्वतःच्या विणेच्या झंकारानं अवघ्या मानवजातीला ज्यांनी जगद्गुरू म्हणून उपदेश केला ते तुकाराम महाराज, असा इतिहास असलेल्या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्याच्या डोंगरांनी एखाद्या आईनं मुलाला कुशीत घ्यावं आणि हळुवारपणे जतन करावं, त्या पद्धतीनं या सह्याद्रीच्या डोंगराने अक्कलकोट शहराला स्वतःच्या कुशीत असं घेतलेलं आहे। इतिहास दत्त असलेले हे गाव, जिथं महाराणी ताराराणी सारख्या ज्यांनी स्वतःच्या हातात तलवार घेऊन इतिहास घडवला, त्यांचे पदपर्श सुद्धा ह्या अक्कलकोट शहराला लाभलेले आहेत। आणि अशाच या शहरात आज आधुनिक राजकारणाचं एक इतिहासाचं नवीन पर्व सुरू होताना आम्हाला दिसत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महान नेते निर्माण झाले, उद्याही भविष्यात होणार आहे, पण सर्वसामान्य जनतेच्या हृदयावर ज्यांनी स्वतःच्या कारभारातून स्वतःचं नाव कोरलेलं आहे, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला साथ देण्यासाठी तुम्ही सगळे आज या ठिकाणी जमा झाला। ही आवाज, ही ताकद आहे म्हेत्रे घराण्यांची। सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःच्या कर्तृत्वाचा अनेक वेळा ठसा उमटवलेला आहे आणि त्यांचे वडील सातलिंगाप्पा म्हेत्रे यांनी या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाचा एक मोठा दबदबा निर्माण केलेला होता। अनेक वर्ष सिद्धाराम म्हेत्रे साहेबांनी आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि तुम्ही सर्वांनी ह्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला मनापासून आजपर्यंत साथ दिलेली आहे। आणि आज हा विचाराचा एक वेगळा मित्रांनो नवीन रस्ता पकडून आपण सगळी सिद्धाराम म्हेत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढं वाट चालत आहोत। ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण पुढे निघालो। अनेकांच्या भावना त्यात म्हेत्रे साहेब तुमचा आज भावनिका
अनेक भावनेचा कल्लोळ डोक्यात उठतो, मनात उठत असतो. कालपर्यंत आपण नेमकं कुठं होतो, आज कोणत्या रस्त्याला निघालो. मी काँग्रेसमध्ये जीवनातली 40-45 वर्ष माझी विद्यार्थी दशेपासून ते 14 सालापर्यंत 13 सालापर्यंत काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरलो. मेत्रे साहेब त्यांच्या जीवनात जन्मापासूनच काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन फिरलेले आहेत. आणि मग नेमकं या ठिकाणी असं काय घडत आहे, एकच गोष्ट तुम्हाला मी जाणीवपूर्वक सांगतो. डोंगरावर ईश्वराचं एखादं सुंदर असं मंदिर असतंय आणि त्या मंदिर एकच आहे, पण त्या मंदिराकडे जाणाऱ्या वाटा मात्र डोंगरावर असंख्य वाटा असतात. या बाजूने येणाऱ्या गावचा रस्ता या बाजूने येतोय, त्या गावचा रस्ता येणारा त्या बाजूने येतोय, या बाजूने वेगळा रस्ता येतो. वेगवेगळ्या रस्त्याने आपण वाटचाल करत असतो, पण अंतिम हा प्रवास आपला कुठं असतो, तर त्या डोंगरावरच्या शेवटच्या मंदिरापर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास आहे. राजकारण सुद्धा असंच आहे. या राजकारणात एकच मंदिर आहे, ते मंदिर एक कोणतं आहे, ते भारत मातेचं मंदिर आहे. आणि या भारत मातेच्या मंदिराकडे जात असताना आपण कोणत्या रस्त्यानं गेलं पाहिजे याचा निर्णय घेण्याच्या अनेक वेळा आपल्यावर प्रसंग येत असतो. तो आज प्रसंग आहे. कालपर्यंत कुठल्या रस्त्यानं आपण चाललो होतो बघा, जर बसत राहिलो तर आपल्याला निश्चितपणे सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवता येणार नाही. ज्या कारणासाठी आपण आपलं जीवन संपूर्ण वेचलेलं असतं, सिद्धाराम म्हेत्रे साहेब असोत किंवा शंकर म्हेत्रे साहेब असोत, गेली 40 वर्ष रात्रंदिवस अक्कलकोट या तालुक्याच्या आणि शहराचे सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवत असताना ते रात्रंदिवस झिजताना दिसत आहे. मग ज्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचा प्रश्न आहे, शेतमजुराचा प्रश्न आहे, तरुणाचा प्रश्न आहे, कॉलेजच्या विद्यार्थ्याचा प्रश्न आहे, एखाद्या आया बहिणीचा प्रश्न आहे, एखाद्या विधवेचा प्रश्न आहे. प्रश्न या ठिकाणी प्रत्येक समाजाच्या घटकाचा प्रश्न आहे. तो प्रश्न सोडवायचा असेल तर कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे याचा निर्णय अक्कलकोट तालुक्याला घेण्याचा आता दिवस आला. आणि मनापासून मी या ठिकाणी सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांचं अभिनंदन करतो की एकनाथ शिंदे साहेबांसारख्या एका मजबूत कणखर धुरंधर नेत्याचं नेतृत्व तुम्ही आज स्वीकारलं. तमाम जनतेच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकाच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. मित्र, एक व्यक्ती आली, एक नेतृत्व आम्हाला मिळालं. या जिल्ह्याला एक कर्तृत्वान आज सिद्धाराम म्हेत्रे साहेबांच्या रूपाने एक नवीन नेतृत्व शिवसेनेला मिळणार. साहेब निघालेले आहेत. मनापासून साहेबांचा फोन आला, मी बसलो होतो शेजारी आणि शशी जाधव आणि रेपाळे साहेब हे संपर्कात होते साहेबांच्या. त्यावेळी साहेबांनी एकच वाक्य सिद्धाराम म्हेत्रे साहेब तुमच्यासाठी उच्चारलं. रात्रीचे मला 12 वाजून मी एसटीनं सुद्धा शेवटी येईल, 50 माणसं असली चालतील, पण आज सिद्धाराम म्हेत्रेचा प्रवेश केल्याशिवाय मी राहणार नाही. एवढा मोठा सहकार्य आज शिवसेनेत मला मिळत असताना मी कोणताही आळस करणार नाही. कामाला लागा, सभा चालू ठेवा, प्रत्येकाला बोलायला लावा, माझी वाट पहा. एकनाथ शिंदे अक्कलकोटच्या स्वामी समर्थाच्या दर्शनाला आणि सिद्धाराम म्हेत्रेंच्या प्रवेशाला आल्याशिवाय राहणार नाही, हे वाक्य त्यांचं फोनवरनं आलं. हीच सिद्धाराम म्हेत्रे साहेबांची ताकद आपल्यातून आम्हाला लक्षात येते. अनेक जणांना जिल्ह्यात आता बऱ्याच जणांना बरं वाटणार आणि म्हेत्रे साहेब तुम्ही आणि मी जवळजवळ राजकारणातले आम्ही दोघं सक्क भाव असल्यासारखा.
आणि जी अवस्था म्हेत्रे साहेबांची जीवनात घालमेल झाली ती अवस्था माझी झाली. म्हेत्रे साहेबांचं घराणं शरदचंद्र पवार साहेबांना मानणारं घराणं. हे तुम्हा सगळे साक्षीदार आहात तुम्ही. बरोबर आहे मी म्हणतोय ते. सातलिंग आप्पावर जेवढा जीव होता नामदेवराव जगताप, सातलिंग आप्पा म्हेत्रे आणि पंढरपूरचे औदुंबर अण्णा पाटील ह्या 3 माणसावर जो विश्वास आणि प्रेम पवार साहेबांचं होतं ते जिल्ह्यात इतर कुणाच्याही वाट्याला आलेलं. दुसऱ्या बाजूला म्हेत्रे साहेबांनी पवार साहेबांचं मन जपत जपत सुशीलकुमार शिंदे साहेबांचं नेतृत्व केलं. माझी अवस्था तीच झाली. एका बाजूला पवार साहेबांची पाय धरत धरत हळू शिंदे साहेबाला तो सोडायचं नाही. ह्याला धरलं तर त्याला राग, त्याला धरलं ह्याला राग, दोघाला गोड बोलत बोलत 30-25 वर्ष आम्ही दोघांनी काम केलं. परंतु ज्यावेळी मी 13 सालाला शिवसेनेत आलो, 14ची निवडणूक लढवली. तुम्ही गणित मांडत असाल आता त्याचा शिवसेनेत गेल्यावर कसं होणार, काँग्रेसची कुठली मतं येणार, कुठली मतं जाणार, काय होईल काय नाही, आमका समाज काय करल, तमका समाज काय करल, काय गणित मांडू नका यातलं. सगळी देशातली गणित बिघडून गेलेले आहे. ते कुठं गणित करत तुम्ही आता बसायला लागलाय. काश्मीरपासून भगवा झेंडा सुटलाय ते कन्याकुमारीला गेलाय, गुजरात मधनं आलाय ते बंगालला गेलाय. तुम्ही आम्ही कुठं बाकीचं काय मोजून आता चालणार आहे, बेरजा करत बसणार आहे तुम्ही. 1100 मतं होती शिवसेनेला. 4 साली 1100 मतं, 9 साली 1400 मतं, 14 साली पहिल्यांदा मी ज्यावेळी शिवसेनेकडून उभा राहिलो 5 निवडणुकीला शिवसेनेला 1200 मताच्या वर मत कधी पडलं नाही. मी शिवसेनेत अचानक गेलो, कुणाला सुद्धा सांगितलं नव्हतं. आज म्हेत्रे साहेबांनी तुम्हा सगळ्याला विश्वासात घेऊन तर प्रवेश केला. मी एकटाच मुंबईत गेलो, शिवसेनेत प्रवेश करून परत आलो. तालुक्यात सांगितले मी गेलोय, तुम्हाला येत असं यानंतर राहू द्या तिकडे. म्हणलं मी गेलो आता. म्हणलं आणि 14 साली म्हेत्रे साहेब निवडणूक झाली. मतमोजणी झाल्यानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाणाला 74,000 मतं पडलेली होती. एक मत कमी पडलं नाही. काँग्रेसमध्ये मी 70च्या वर जात नव्हतो. शिवसेनेत गेल्यावर 74,000 मी गेलो. माझी लढाई कुणाबरोबर? गणपतराव देशमुखाबरोबर. ज्या माणसाला महाराष्ट्र थरथर कापायचा त्यासमोर मी लढाई खेळायला उभा, तरी मला शिवसेनेनं 74,000 मतं पडले होते. हा विचार शिवसेनेचा आहे. तो जात पात धर्म न मानता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेली एकच शिकवण आहे, 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. समाजाचं जर प्रामाणिकपणानं आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे, आलेल्या दारातल्या माणसाचं सुखदुःख वाटून घ्यायचं आहे, त्यासाठी राजकारणाचा निश्चितपणानं रस्ता चांगला लागतो. आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा रस्ता हा निश्चितपणानं गोरगरिबाचे प्रश्न सोडवणारा रस्ता आहे. मित्र, गेल्या 2.5 वर्षाचा कारभार तुम्हा सगळ्याला आठवत असेल. काय राज्यात आपण पाहिलं. आम्ही गुवाहाटीला गेलो. आम्हाला माहित होतं. आम्ही या शशी जाधव स्टेजवर आहे का नाही, मी बैला नाही, त्या शशी जाधवानेच मला नेलते. बरोबर आहे शशी जाधव. शशी जाधव मला हळूच म्हणलं की कुठं चाललोय काय माहित आहे का. त्यामुळे कुठं जरी चाललंय शशीभाऊ एवढंच सांगतो, मी काय मरत नाही, 100% जिवंत बायकोकडे परत जाणार आहे. तिचं काय कुको पुसत नाही, मला काय काळजी नाही. चला म्हणलं कुठं जायचं तिकडे जाऊ आपण. गुवाहाटीला गेल्यानंतर या महाराष्ट्रात आमच्यावर काय येणार आहे आम्हाला त्याची जाणीव होती. आम्हाला माहित होतं आम्हाला पहिला ठोका येणार ती गद्दार.
दुसरा ठोका येणार ह्यांनी किती खाल्ले आणि किती घेतले. तिसरा ठोका आमच्यावर येणार की बेमान्य गाली अवलाद. हे सगळे काय जायच्या आधी आम्हाला माहित नव्हतं. हे सगळं आम्हाला माहित होतं. हे सगळा अभ्यास करून आम्ही गेलो होतो एवढ्यासाठी. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचं, उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं. त्या सरकारमध्ये मातीमोल केलं जाते. शिवसेना हळूहळू संपवायचा घाट घातला जातोय याची जाणीव आम्हाला मनापासून झाली होते आणि त्यासाठी आम्ही पाऊल उचललो होतं. त्यासाठी आम्ही गेलो. आज 2.5 वर्षानंतर तुम्ही प्रत्येक जण म्हणताय, तो काँग्रेस पक्षाचा असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असो, भारतीय जनता पार्टीचा असो, शिवसेनेचा असो, उबाटाचा असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा माणूस असो किंवा कम्युनिस्ट पार्टीचा माणूस असो किंवा राष्ट्रीय समाज पक्षाचा माणूस असो, प्रत्येक माणसाच्या तोंडात, महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेच्या तोंडात एकच आवाज घुमतोय, एकनाथ शिंदे सारखा पुन्हा मुख्यमंत्री कधी होणार नाही. हा शब्द तुमच्या प्रत्येकाच्या तोंडात. 2.5 वर्षात काबाड कष्ट त्या माणसाने केलं. रात्र बघितला, दिवस बघितला, ऊन बघितलं नाही, पाऊस बघितला नाही. महाराष्ट्राच्या जनतेचा प्रत्येक प्रश्न सोडवत असताना एकनाथजी शिंदे साहेबांसारखं कळवळा असलेला, करुणासागर हृदया ज्या माणसाचा गौतम बुद्धासारखा आहे असा माणूस या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पहिल्यांदा विराजमान झाला. मागल त्या पत्रावर सही केली, वाटल त्या अडचणी सोडवल्या. अनेक गोष्टी. इर्शाल गावाला पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर एक गाव अख्खं डोंगर कोसळला. एक गाव अख्खं त्या डोंगराखाली गाडलं गेलं. पहाटला हे ज्यावेळी फोन वाजला त्यावेळी साहेब रातोरात धावून आले ठाण्याहून. गुडघ्यापर्यंतचा पायात बूट घातला, रेनकोट घातला, स्वतः मुख्यमंत्री महाराष्ट्राचे रात्री तिथं पोचले आणि त्या जाग्यावरती पाहणी करायला लागले. सगळ्या पोलीस खात्याने रिपोर्ट द्या, साहेब तुम्ही जाऊ नका, अजूनही धोका आहे त्या ठिकाणी, अजूनही वरनं डोंगर कोसळल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला आम्ही जायला परवानगी देणार नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही. त्यांनी एसपीला खडसावून सांगितलं, माझी माणसं या गाळात आता मरायला लागली तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी बघत बसू घाबरला. सरा बाजूला मी जाणार आहे. स्वतः माणसाने गाळातली माणसं ओढून काढायला स्वतःच्या हातानं सुरुवात केली. एवढंच नाही तो स्वतः डोंगरावर चढून गेले त्या ठिकाणी. तिथून परत राहिलेल्या घरातली माणसं घेतली आणि खाली एक एक घेऊन उतरायला लागले. असं प्रामाणिकपणानं जनतेच्या जीवाच्या संकटावर धावून येणारं या अगोदर तुम्हाला एखादं महाराष्ट्राचं नेतृत्व कुठलं दिसून आलंय का मित्र? नाही, या ठिकाणी बघायला मिळाला. अनेक प्रसंग असे आहेत. काश्मीरला काल पहलगाम मध्ये गोळीबार झाला. अतिरेक्यांनी त्या ठिकाणी गोळीबार केला. संपूर्ण देशाला दिसला. टीव्हीवर मी बघितलं, तुम्ही बघितलं, प्रत्येकाच्या घरात ते टीव्हीला दिसून आलं त्या ठिकाणी. पण महाराष्ट्रातला, भारत देशातला कुठलाही मुख्यमंत्री त्या ठिकाणी तातडीनं धावून गेला नाही कुठल्या राज्यातला. पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तातडीनं काश्मीरला पोचले आणि काश्मीरमधल्या असलेल्या मराठी माणसांना भराभर विमानात भरला आणि मुंबईला पाठवायला सुरुवात केली. सुखरूप तुम्ही चला. अगोदर स्वतःचा जीव त्या ठिकाणी धोक्यात घालून काश्मीरमध्ये उभा राहून काम करणारं देशातलं एकमेव नेतृत्व म्हणून तुम्हा सगळ्याला एकनाथ शिंदे साहेबांचा उल्लेख करावा लागेल. हेच या ठिकाणी, ही या ठिकाणचं नेतृत्व. कार्यकर्ता असो, जनता असो, जनतेचे प्रश्न असो, सगळ्यासाठी धावून जावावं, सगळ्याचं काम करावं, सेवाभावी वृत्तीनं स्वतःचं नेतृत्व महाराष्ट्राला देण्याचा प्रामाणिकपणानं काम करणारं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व तुम्हाला आज मिळणार आहे मित्र.
आणि मला खात्री आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सिद्धाराम म्हेत्रे साहेब निश्चितपणानं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शिवसेना वाढवल्याशिवाय राहणार नाही असा माझा या ठिकाणी मला विश्वास आहे. आता परिस्थिती म्हेत्रे साहेब, आता तुम्ही काँग्रेस सोडलेली आहे त्यामुळे तुम्हाला बी लई काय वाईट वाटणार नाही. समजा जरा वाईट वाटलं तरी थोडं मला माफ करा. काँग्रेसची अवस्था कशी झाली सांगतो आता तुम्हाला. आषाढी एकादश असते का आपली पंढरपूरची वारी बघितली, सगळ्यांनी बघितली तुम्ही. या वारीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे? आळंदीनं ज्ञानोबा रायाची निघणारी पालखी. आता तुम्ही आम्ही सगळी वाट बघतोय. काय बघतोय? पालख्या कवा निघणार, पालख्या कवा निघणार, पालख्या कवा निघणार. आणि एक दिवस पालखी आळंदीनं ज्ञानोबा रायाची निघत असते. फार मोठा उत्सव भरतो, पूजा अर्चा केली जाते, पादुका पुसल्या जातात. इंद्रायणीच्या नदीनं त्या पादुकेला सगळं असं धुवून काढलेलं असतं. तिचं स्नान घालून असं करून त्या बैलगाडीत त्या पालखीत पादुका ठेवतात आणि ही पादुका निघतात. ज्ञानोबा रायाची एवढी एक मूर्ती असते चांगली तिथं ठेवलेली पितळेची. पालखी खांद्या घेऊन निघालेली असते. पालखी पुढं जात असते, माणसं पाठीमागणं चालत असते. ती पालखी आळंदीने येते, पुण्याला येते, पुण्यानं सासवडला येते, सासवडनं हळूहळू फलटणला येते, फलटणनं माळशिरसला येते, माळशिरसनं हळूहळू वेळापूरला येते, वेळापूरलानं पुढं वाखरीला जाते. आणि एवढा सगळा पालखीचा 200 किलोमीटरचा प्रवास होत असताना घडतं काय नेमकं? पालखीच्या पुढे अत्यंत सुंदर असा घोडा असतो. घोड्याला सजवलेला असतं, दागिनं घातलेला असतं, त्याला झूल घातलेली असते, त्याला घोडा पुढं चाललेला असतो, घोड्या मागणं पालखी चाललेली असते. एक गाव, दुसरं गाव, दुसरं गाव, तिसरं गाव, प्रवास चालू असतो. आणि ज्यावेळी पालखी एखाद्या गावात, प्रत्येक गावाला जाते, आया बहिणी सुवासनी पालखीच्या दर्शन घ्यायला येते. काकला कळशी असते, पूजेचं ताट असते हातात. येत्या त्या पहिल्यांदा घोड्याच्या पायाला असं पाणी घालत्या. त्या घोड्याचं पाय धुयाचं झालं का घोड्याला टिळा लावत्या. त्या घोड्याला टिळा लावलं का घोड्याची आरती करत्या. त्या घोड्याला ओवळायचं झालं का मग पाठीमागे येत्या त्या आणि ज्ञानोबा रायाच्या पावलीला असा पदर धरून पाया पडत्या आणि घराकडे निघून जाते. असं करता करता लाखभर बायकांनी त्या घोड्याला ओवाळलेला असते. पंढरपूरला येईपर्यंत घोडं असं गर्वानं फुगून जातंय. हे म्हणते त्या पालखीत बिलकीत काय राखणार, कुठल्या ज्ञानोबा रायानं त्या पादुका बिदुका काढल्या, खरा देव मी आहे म्हणते. कसं मला पुजलंय, माझी आरती कशी होती, त्याचं काय मागे नुसत्या पाया पडत्या त्या निघून जाते. घोड्याला गर्व होतो. झालं एखादं संपती, गोपाळकाला जातोय. गोपाळकाला झाला का 2 पोरं एक टांगा घेऊन येत्या. ती घोड्याचं सगळं पहिल्यांदा डाग पटा 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 काढून घेते. ती एका पोत्यात भरते. ती पोतं बांधत्या, ती टांग्यात टाकत्या. ती घोड्याचा कान धरत्या. ती टांग्याला झुकत्या. ती लगाम लावून चल म्हणत्या. ती घोडं काय हलत नाही. छापदी चापकाचा कडाका दिला, घोडं पुढं चालायला. सपासप सपासप चाबाक बसलं का मग घोडं मत लागा. मी काय देव नव्हतो रे, देव खरं ज्ञानोबा महाराजाच्या पालखीत होता. आताही मला सपासप चाबा खायला लागतातही करायचं. काँग्रेस पक्षाची अवस्था. काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे दिंडी होती, त्या दिंडीला वळवत होती. काँग्रेस पक्ष घोड्यासारखा पुढे चालल्यासारखा चालला होता. त्यानं पाठीमागे जनतेच्या पालखीकडे बघितलं नाही. घोडं पुरं गर्वानं जात राहिलं. पालखी मागे देवाची तशीच जनतेची राहिली. आणि आज एक दिवस असा आला की मला सिद्धाराम म्हेत्रेलाच काँग्रेसचे आमचे नेते जिल्ह्यातले कुठं आहे ते शोधायची वेळ आली. शिवसेनेत जाऊन मला 13 साली गेलो. अजूनही एक बी काँग्रेसचा नेता मला आडवा कुठं भेटला नाही.
अचानक काय नेते सगळे गायब झाले? नेते एका बाजूला गायब झालं, कुठं गेले कळलं नाही. दुसऱ्या बाजूला आम्हाला शिवसेनेची वाट धरण्याची वेळ सिद्धाराम म्हेत्रेवर माझ्यावर आली. ते एवढ्यासाठी आली की स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी त्यांच्या युगांतर पुस्तकात सांगितलेलं आहे, जनतेची सेवा तुम्हाला प्रामाणिकपणे करायची असेल तर सत्तेच्या गदीपर्यंत तुमची गोटी हलवू नका. सत्ता ज्या बाजूला आहे त्या बाजूला तुम्हाला जनतेची सेवा करता येईल याचं गणित मांडून राजकारण करा. हे गणित सूत्र आम्हाला यापुढे धरावं लागणार. आणि या सूत्रानं पुढे जाण्यासाठी काँग्रेस पक्षाची आवाज ती पालखी परत चाललेली अवस्था आहे. आणि शिवसेना भाजपची अवस्था आहे ही पालखी आळंदीनं पंढरपूरला चाललेली अवस्था. परत जाणाऱ्या पालखीच्या मागं कोण जात नसतं मित्रांनो. येणाऱ्या पालखीच्या मागं मात्र लाखोचा जनसमुदाय असतो. आज विचारच या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा, ह्या विचार या देशात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा विचार स्वीकारून जर या ठिकाणी भाजप शिवसेनेची सरकार काम करताना तुम्हाला दिसतं, बाजूला राहून व्यवहार म्हणून आपण काय करणार याचा विचार करा. आणि मैत्रेच उद्या म्हणणार, मला हे अनेक जण म्हणली अरे बापू लय दे होता, असा होता बापू, तसा होता बापून उगाच काँग्रेस सोडली, काय कारण नसले. फार मोठे मोठे नेते, आता मी तर काय सगळ्या लाडकाऊ, त्यामुळे कोण बोललं नाही असं सगळ्यांच्या शिवाय पृथ्वीराज चव्हाण बोलले, शिंदे साहेब बोलले, मला तुमचं पताराव कदम साहेब खवळले, सगळे खवळले. तुम्ही एवढंच सांगतो, मी काय केलंय बघू नका साहेब, पाया पडतो. तुम्ही लवकर भाजप नाही तर शिवसेनेत या, तुम्हाला कळेल पुढं काय घडणार आहे. आज माझं खरं ठरलंय, त्यांचं खोटं ठरलं. विषय या ठिकाणी मांडत असताना मी तुम्हाला एवढं सांगतो की आम्ही एका अशा पक्षाचा रस्ता आम्ही आज धरलेला आहे, जो पक्ष या महाराष्ट्राच्या आणि मराठी मातीची, मराठी भाषेची, मराठी जनतेची हृदयापासून ज्या माणसानं सेवा केली, ज्या माणसानं भगवा झेंडा हातात घेऊन फक्त 10 माणसात शिवसेना पहिली शाखा केली, 10 माणसं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी 10 माणसं गल्लीतली चाळीतली गोळा केली आणि पहिला खडून लिहिला बोर्ड शिवसेना आणि शाखा क्रमांक 1 म्हणलं आणि सुरू केलेली शिवसेना आज बघत कुठंपर्यंत गेली तुम्ही आम्ही हे चित्र बघू. हे चित्रच एवढ्यासाठी आहे की ज्या हृदयातून हा विचाराचा धागा बाहेर फेकला गेला, ज्या प्रामाणिक बुद्धिमत्तेतून हा पक्ष तयार करण्यात आला, तो पक्ष अफाट असा महासागरासारखा महाराष्ट्रात बघता बघता गेल्या 25-40 वर्षात वाढत गेला. एक महापौर मुंबईचं छगन भुजबळ आल्यानंतर सर्व महाराष्ट्रीय नेत्यांनी अशी टीका करत होते त्यावेळी, नाही त्या मुंबईला जरा मराठी माणसाला आधार लागतो म्हणून शिवसेना आहे. आणि 95 साली मला आठवते 95 88-89ला शंकररावजी चव्हाण साहेब असताना मुख्यमंत्री पदावर, त्यावेळी मी कोल्हापूरच्या सभेत सांगितलं होतं, साहेब तरुणांच्याकडे लक्ष द्या, तरुणांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, विद्यार्थ्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा, विद्यार्थी बहिणींच्या व्यथा जाणून घ्या, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत आज ना उद्या महाराष्ट्राच्या मंत्रालयावर भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. हे मी काँग्रेसच्या व्यासपीठावरून बोललो. चव्हाण साहेबांनी मला रेल्वेत नेलं आणि विचार कसं काय म्हणतो, हे गणितच असं आहे म्हणे. कुठेही बाळासाहेब ठाकरे साहेब चालल्यानंतर लाखोच्या 2-2 लाखाच्या सभा व्हायला लागल्या, वाहन नाही त्या ठिकाणी, स्टेज त्या ठिकाणी नाही, करणा लावायला पैसे नाही, तर अशा अवस्था त्यांना 2-2 लाखाचं मेळावं कसं पार पाडायला लागले. जनतेच्या मनानं कुठं तर उठाव घेतलेला जनता कुठले तर 100% दुसऱ्या दिशेला जाण्याचा विचार करते. साहेब काँग्रेसला धोक्याची घंटा आहे, काँग्रेसनं सावध होऊन काम केलं पाहिजे. तरीही बदल झाला नाही कोणता.
पंजा झाला का बाप झाल्यानंतर पोरग. आता आमच्या साहेबाला पोरग नाही म्हणून त्यांनी पोरगी आणली. पवार साहेबांना पोरग नाही त्यांनी सुरप्रिया ताई आणली, ह्यांनी प्रणिती ताई आणली. सिद्धाराम मित्रे मरमर मेला घरात बसला, शाजीबाजू पडून पडून त्याचं गुडगं फुटलं, ती घरात बसला. प्रणिती ताई मात्र मुंबईतनं मी दिल्लीला कधी गेले आम्हालाही कळलं नाही, बघत बसू ताई गेली वाटतं दिल्लीला. हा जो प्रचार आहे हा भाग या ठिकाणी सर्वात महत्वाचा आहे. आणि म्हणून तळातल्या माणसाची निश्चितपणानं कदर करणारा कोणता पक्ष आहे तर तो शिवसेना पक्ष. काय करत होते गुलाबराव पाटील? गुलाबराव पाटील एका चौकातल्या ठिकाणी स्वतःची पानपट्टी चालवून पानाला चुला लावून पानं विकत होते. पहिली जळगावला त्यांनी शाखा काढली. शिवसेने बाळासाहेब ठाकरे साहेबांना घेऊन गेले आणि बघता बघता गुलाबराव गेली 25 वर्ष आमदार आहेत, 10-15 वर्ष मंत्री म्हणून त्या ठिकाणी बसले. एका पानपट्टीवाल्याला सुद्धा सर्वोच्च पदावर घेऊन जाण्याची हिंमत नाही, ताकद कोणाकडे असेल तर ती शिवसेनेकडे. छत्रपती संभाजीने किती बुरुड समाजाचं मतदान तिथं आहे. 20-25 वर्ष खासदार चंद्रकांत खैरे बुरुड समाज आहे तिथं निवडून येत आहेत. सगळ्या मतदारसंघात बोललं तर त्या मतदारसंघाची एकूण मतं आहे ते 18 लाख. त्या 18 लाखात 20,000 मतं भरत नाही ती बुरुड समाजाची, तरी तो माणूस 20 वर्ष निवडून कशासाठी येतो. आणि आपली कुठली निवडणूक लागली आपली सुरुवात झाली. वारड जरी एखादा उभा करायचा तर बरं मग कसं हिंदू किती आहे ते बघा, पुन्हा हिंदूत मराठी किती आहे ती बघा, पुन्हा त्यात लिंगायत किती आहे ती बघा, पुन्हा मागासवर्गीय किती आहे ती बघा, पुन्हा ते मुसलमान किती आहे ती बघा. मग मुसलमान जास्त असली द्या मुसलमानाला तिकीट. सगळ्या जातीच्या गणितावर आपण निवडणुका खेळत गेलो, पण शिवसेना मात्र कधी जातीच्या गणितावर शिवसेनेने कधी या ठिकाणी निवडणुका खेळल्या नाहीत. कुठले छगन भुजबळ नाशिकचे माळी समाजातले इंजिनियर असलेला एका तरुण पोराला बघता बघता महापौर मुंबईमध्ये केलं. किती मतं आहे ती माळी समाजाची मुंबईमध्ये? सगळी मिळून काढली तर अख्ख्या मुंबईमध्ये 10,000 मतदान माळी समाजाचं भरणार नाही. पण ती माणूस पहिला महापौर शिवसेनेचा म्हणून त्या गादीवर बसला. विचार महत्वाचा असतो. तुम्ही काशीला कधी गेला असाल, प्रयागराजला कधी गेला असाल, कुंभमेळ्याला काल गेला असाल. गंगेच्या पात्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्याला दिसत असतंय प्रचंड मोठं गंगेचं पात्र वाहते. पात्र वाहत असताना त्या ठिकाणी आपल्याला अनेक गाडगी वाहताना दिसतेत, काही मडी वाहताना दिसतेत, काही शेणाची लेंडकं सुद्धा वाहत चाललेली अशी दिसत असते. तरी सुद्धा आपण आंघोळी करतो त्या पवित्र गंगा माता माझी. पुन्हा त्यातलं तांब्यावर पाणी घेऊन घराकडे येतो, पुन्हा तिचं गंगाजल पूजन करतोय, सगळ्या गावाला जीव खाऊ घालतोय आपण. अशा पाण्याला इतकं पूजा करायचं कारण काय? कारण अयोध्येत गुंतलेलं नाही, कारण गंगासागराच्या कलकत्त्यात गुंतलेलं नाही, कारण कुठेही मध्ये आधी गुंतलेलं नाही. कारण गंगेची पूजा केली जाते एका कारणानं, ज्या ठिकाणी गंगा उगम पावती हिमालयाच्या गंगोत्रीमध्ये शंकराच्या जटेतून बाहेर पडलेली गंगा माता एका करंगळीच्या एवढ्या धारण खाली अशी येते. पाऊस पडला तर करंगळी एवढाच तिचा आकार असतो, बर्फ वितळलं तरी ती करंगळी एवढीच असते, आणि ऊन पडलं तरी ती करंगळी एवढीच असते. तिच्या त्या आकारात गंगोत्रीत कधी बदल झालेला कुणाला बघायला मिळाला. आणि ही भावना तुमच्या माझ्या मनातली आहे की माझी गंगा आहे, ती गंगा माझी शंकराच्या जटेत मिळाली. भगीरथानं तिला स्वतःच्या पराक्रमानं शंकराच्या जटेतून बाहेर काढले आणि आम्हाला जीवन जगण्यासाठी जीवनदायिनी आमची ते आहे म्हणून इथं आले आहे. त्या भावनेनं आपण संपूर्ण भारत देश तिच्या पाया पडताना तिची पूजा करताना, नरेंद्र मोदींनी तर किती वेळा तिची पूजा केली. पूजा करताना आपण शिवसेना पक्ष असा पक्ष
तो अफाट तुम्हाला पसरलेला चौफेर दिसेल. थोडीशी शिस्त इतर पक्षापेक्षा आमची कमी असेल. वाघाला तुम्ही सरकशीत खिळवू शकताय, पण लय वाघाला सिंहाला तुम्हाला शिस्त लावता येत नाही. हे आहे वाघांचा पक्ष. हे तर किती शिस्त लागणार आहे. ही त्याच्या अंगावर जाल, ती त्याच्या अंगावर जाल, हे चालत राहील. परंतु सर्वांच्या हृदयात जो विचार आहे ना, बुद्धिमत्ते जो विचार आहे, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, तो विचारचा धागा घेऊन निघालेली शिवसेना, आज या शिवसेनेला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसारखं पक्ष प्रमुख म्हणून एक कणखर असं नेतृत्व मिळालेलं आहे की ज्या नेतृत्वात गौतम बुद्धासारखा दयेचा, करुणेचा हृदयात महासागर सामावलेला आहे. आज माता बहिणीला या ठिकाणी 1500 रुपये दिलं. विरोधकांनी टीका केली. बारकावे माझे असतात. मी दिवसभर कधी टीव्ही बघत नाही. टीव्ही वाली इथं आल्याचे पत्रकार बी असते. मी तुमचा पेपर बी कधी दिवसा वाचत नाही, तुम्हाला सांगतो. संध्याकाळी आल्यावर मात्र सगळं पेपर मी चालत असतो, सगळं टीव्ही बघतो. रात्री 2 वाजता मी झोपतो. 2-2:30 वाजेपर्यंत मी कधी झोपत नाही. 2:30 वाजता मी झोपत असतो. विचार करत पडून जातो. सकाळी मला नेमकं उठलं पहिल्यांदा एक तर टीव्ही तर दिसतो नाही, तुमचा सकाळ समाचार संचार काय तो डोळ्यापुढे येत. प्रत्येक बातमी त्यावेळी लाडक्या बहिणीची योजना जाहीर केल्यानंतर संजय राऊतांची 10 स्टेटमेंट आली. लबाड घोषणा, एवढा पैसा नाही, हे खोटं बोलते. ती मतासाठी बोलायला लागली. पुन्हा हळूहळू योजना यायला लागली. 1 महिना 2 महिने देतेली, परत तुम्हाला देत नाही, ते फसू नका, लवाड आहे यांचं. परत एकदा संजय राऊत म्हणला की नोटा बी खऱ्या आहेत त्या खोटा आहेत त्या तपासून बघा. आणि आता 9 महिने झाले ही योजना व्यवस्थित चालू आहे. 1500 रुपये महिन्याची महिन्याला येई लागलेला आहे. तर संजय राऊतानं तोंड बंद केले, गप बस, काही बोलायला तयार नाही. पवारसाहेबही बोलायला तयार नाही. सगळं शिस्तीत लागलं. आणि प्रत्येक माझी माता भगिनी आज खेड्यापाड्यात तुम्ही जावा, जर 1, 2, 3, 4 तारखेला पैसे जर आलं नाही तर सहज माझी आई बहीण कोणतं आडवे, बापू काय काय झालं, आता हे शिंद्याचे पैसे अजून आले नाही. आज त्या आई बहिणीच्या तोंडात शिंदे साहेबाचं नाव आहे. शिंदे साहेबाचं पैसे आम्हाला अजून आलं नाही तर म्हणते ती शिंदे साहेबाच्या पैशाची वाट बघत बसली. जाता जाता 1500 रुपये कुठल्या तर ढाब्यावर बघ जेवण करून पुढे जाणाऱ्या माणसाला, 4 चाकी फॉर्च्युनर मधनं उतरणाऱ्या माणसाला 1500 रुपयाची किंमत कळणार नाही. पण जिचं लेकरू काकल आहे, दुसऱ्याच्या लेकरातली जिलेबीचा आकडा बघून ती ज्यावेळी तिच्या पदराला मारते आहे मला जिलेबी दे, त्यावेळी त्या माय माऊलीच्या कमरेला पैसा नाही. तिला आठवण येत होती माझ्याजवळ पैसा नाही, माझं लेकरू जिलेबी मागायला लागलं, मी कुठनं त्याला जिलेबी दे. हे 1500 आमचं त्या बहिणीसाठी आहेत. तिला दवाखान्यात जाताना गोळ्या घ्यायच्या, त्या लेकानं लेकीनं सुननं पैसे दिले नाही तर पैसे मागितले का सून तिथनं डरकाळ मरगी. आता किती दिवस जगती, सारख्या गोळ्या खाती. सून म्हणते अपमान करून तिला ते सहन करावं त्या ठिकाणी लागत होतं. तिचं एखादा नातू खेळत होता, आजी आजी मला चेंडू घ्यायचा पैसे दे की. याजवळ पैसे नव्हते. त्या भावना ज्या आहेत त्या मित्रांनो वेगळ्या भावना आहेत. त्या माय माऊलीच्या अंतकरणातली दुःख वेदना एवढ्या सोप्या नाही दिसणे यावी. आणि ह्या वेदना जाणून माझ्या बहिणीला दर शिंदे साहेबांना बहीण नाही, पण ठाण्यातल्या बहिणी ज्यावेळी राखी बांधत होत्या त्यावेळी ते विचार करत होत्या एवढ्या बहिणी येत आहेत मला राखी बांधतायत. त्यांचं मी बघतोय. माझ्या महाराष्ट्राच्या बहिणीसाठी एकदा ओवाळणी करीन मी. आणि अशी ओवाळणी दिली की आता ही ओवाळणी कुणाला थांबता येणार नाही. जे थांबवायच्या भानगडीत पडत्यानं
त्यांच्या खुर्च्या जात्याला घरात बसल्याला एवढे देणार. शिंदे साहेबांनी मारलेली ज्ञानबाजी मी काय कुणालाही निघत नाही. तुम्हाला 1500 रुपये लाडक्या बहिणींचा आता कायमस्वरूपी द्यावंच लागणार, तर याला पर्याय कुठला शिल्लक राखलेला नाही. एका बाजूला लाडक्या बहिणीचा विचार केला. आम्ही गुवाहाटीनं आलेल्या मला पहिले शिष्टमंडळ आलो. त्या झाडे डोंगरानं सगळा राडा घातला होता. मला काय चाला येत नव्हतं. उतरलो खाली का फोटो काढा एवढी गर्दी कडेनी व्हायची. काय पुढं येत नव्हतं, मागे येत नाही. मंत्रालयात जायचं म्हणून निघायचो, पण मंत्रालयात पोचायला 3 तास लागायचं. 100 पावलाला 3 तास. अशी अवस्था, वाईट अवस्था माझी ती 2-3 महिने झाली होती. आणि एक तरुणांचं आणि मुलींचं त्या ठिकाणी शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी मला सांगितलं, बापू आमच्या परीक्षा झाली, एमपीएससीत आम्ही पास झालोय, उद्या ह्यात आमदार तहसीलदार होणार आहे, डीवायएसपी होणार आहे, प्रांत्यातला होणार आहे, पण आमचा निकाल अजून राखून ठेवला. 3 वर्ष झाली, तुम्ही ह्याचा काय न्याय द्या. आम्हाला एक असं काम करा. आता सगळी ओरडू नका. रस्त्यावर 2 पोरं माझ्या गाडीत मागं बसा. गाडीत टाकली, गाडीत गेली, मंत्रालयात गेलो. चला आता साहेबांना भेटू. साहेबाजवळ गेलो. साहेब म्हणले काय ही पोरं काय म्हणते बघा, मला काय नीट सांगा येत नाही, ह्यांचं ऐकून घ्या. त्या मुलीने एका सांगितलं, साहेब निकाल असा लागून सुद्धा आम्हाला अजून काय ऑर्डर नाही. त्या साहेबांनी एका मिनिटात 1 सेकंदात आदेश काढला. बोलवलं गगराणी साहेबाला, सांगितलं जेवढे एमपीएससीचे निकाल लागलेत महाराष्ट्रात आतापर्यंत जे थांबले त्या सगळ्यांना ऑर्डर देऊन टाका आणि त्यांना सगळ्यांना कामावर घ्या. एका सेकंदात निर्णय घेतला. हजारो पोरांना नोकऱ्या मिळाल्या. क्लास 1, क्लास 2च्या नोकऱ्या त्या पोरांच्या होत्या. ही निर्णय क्षमता आहे ती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्व आहे. मित्र, आज मी शिंदे साहेबांच्या जवळ गेलो म्हणून त्यांची स्तुती करतोय, कालच्या माझ्या नेत्यांना नावं ठेवतोय अशातला भाग नाही. अनुभव आहे हा माझा. साहेबांच्या जवळ पत्र दिल्यानंतर मी जरी निघून आलो की गर्दी आहे, मला आता काय उभा राहणे एवढं होत नाही, पत्र द्या साहेबांची सही घ्या म्हणून निघून गेलो, तर 2ऱ्या-तिसऱ्या दिवशी मला काम झालेलं उत्तर मिळत होतं. आमदार असो, माजी आमदार असो, खासदार असो, माजी खासदार असो, कार्यकर्ता असो, शिवसैनिक असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, एखादी खेड्यापाड्याने आलेली आमची आई बहीण असो, जवळ घेऊन तिचा प्रश्न एका मिनिटात समजून घेऊन त्याची ऑर्डर करणारं धाडस हे एकनाथ शिंदे साहेबांचं एवढं मी कुणाकडे बघितलं. अनेकांची पत्रे घेतली, अनेकांसमोर जीवनात 45-50 वर्षाचा मंत्रालयाचा प्रवास हा 1-2 दिवसाचा माझा प्रवास नाही. मी विटा कॉलेजला 74-75 शिकत असताना वसंतदादा मुख्यमंत्री, मी पहिल्यांदा विट्यातनं एक काम घेऊन गेलो मुंबईला. दिलीप यादव माझा दोस्त, त्याच्या काकाकडे राहिलो, ती काम करून आणलो. तिथनं मला सवय आहे मंत्रालय. पण तपासून पाहावे, लक्ष घालावे, ह्याच्या पलीकडे आम्हाला उत्तर मिळत नाही. आणि आता शिंदे साहेबांच्या समोर पत्र गेलं, फडणवीस साहेबांच्या समोर पत्र गेल्यानंतर तातडीने कार्यवाही करावी हे उत्तर त्यावर लिहिलं जाते. आणि म्हणून गती 5,500 कोटी रुपयेचा मी निधी आणला 2.5 वर्षात. एक 300 कोटीचा असेल पहिल्या 2.5 वर्षात, पण 5,200 कोटीचा निधी नुसत्या एका 2.5 वर्षात मी घेऊन आलो. सॉफ्टवेअर मी माझ्या तालुक्याची कामं केली. टेंभूरच्या योजनेला मी 1000 कोटी घेऊन आलो, म्हैसाळ योजनेला 1000 कोटी घेऊन आलो. तिकडे तुमच्या उजनीला 1000 कोटी रुपये कामं चालू आहे. त्या ठिकाणी इकडे पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवनचं त्या ठिकाणी 700-800 कोटीचा सगळ्या गावांनी राडा घातला. वाडी वस्त्या राखल्या नाही त्या. काल मी गुलाबराव पाटलांकडे गेलो होतो, त्या ठिकाणी त्यावेळी गुलाबराव माझ्याकडे बघत होते. मी सांगितलं गिरडी एका गावाला तुम्ही 4 कोटी रुपये मंजूर केलेला आहे, तर तेवढ्यात भागत नाही, मला 18 कोटी रुपये लागणार आहे, तर माझं काम होणार. गुलाबराव म्हणले एका गावाला 18 कोटी रुपये बापू पैसे कुठून आहे? साहेब थांबा म्हणे, माझा तालुका आहे ते धनगर समाजाला, मराठा समाजाचा तालुका आहे. लोणारे आहेत, हाटकर आहेत, मागासवर्गीय.
गावात लोकसंख्या जर त्या गावची 10,000 असेल तर गावात फक्त 2,000 माणसं राहते ती, आणि गावाच्या चौपेरकडे 1,500 1,500 10 वाड्या आहेत एका गावाच्याकडे. गावातल्या 2,000 माणसाला तुम्ही पाणी प्यायला देणार आणि मोदींची घोषणा आहे हर घर हर जन ही योजना या ठिकाणी राबवली जात नाही. सगळ्या वाड्या वस्त्याला पाणी द्यायचं असेल तर 18 कोटी रुपये लागतात. गुलाबराव पाटलांनी 18 कोटी रुपये मंजूर केले आणि पुण्याला पत्र आले. पहिला आमची सरकार जी होती ती म्हणा बरं ठीक आहे बघू करू, मी अधिकाऱ्याला सांगतो, मग ती तपासून येईल, त्याचा अहवाल आल्यावर मी पैसे देतो. गुलाबरावने अहवाल बिवाल नाही, किती वाड्या हे असं आहे बघा तुम्ही, पैसे मंजूर. स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन गेली. वयाच्या 60 65 70 वर्षात स्वतःच्या अंगावला कोट बोट राईट सगळं काढून इसकाटून फेकून देऊन एक धोतर अंगोला गुंडाळून आणि एक काटे हातात घेऊन संपूर्ण भारत देश पिंजून काढला. ते महात्मा गांधीनं अहिंसेचा मंत्र घेऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवायसाठी. भगतसिंग हळदीचं अंग स्वतःचं लग्न झालेली तरुणीसाठी बायको स्वतःच्या घरात असताना त्या ठिकाणी गेला होता. एका कलेक्टरला गोळी मारली. माझ्या भारत देशाला या ठिकाणी तो नेमकं काय लुटायला लागला. भगतसिंगाला अटक झाली, भगतसिंगाला फाशीची शिक्षा झाली. स्वतःच्या हातानं फक्त ते काय झालं, एकच इंग्रजाला म्हणला नाही मेरा फांसी का फंदा मैं अपने खुद हाथों से ले लूंगा, तुम हात मत लगाओ. स्वतःच्या हातानं फाशीचा सापळा गळ्यात घालणारी एखाद्या सकल संपन्न सौभाग्यवतीनं मंगळसूत्राचा दागिना स्वतःच्या गळ्यात घालावा, तसा भगतसिंगानं भारत मातेसाठी फाशीचा फंदा स्वतःच्या गळ्यात घातला. मित्रांनो, फासाला मदनलाल धिंगरानं क्रांती केली. शिरीष पै सारखं 10वीला 9वीला शिकायचं असलेल्या पोरानं शाळेच्या दप्तरात त्या जळगावला बॉम्ब ठेवला. चालत चालत गेलं, बॉम्ब काढला, खाप्प दिशा असा इंग्रजाच्या बगीवर फेकून मारला. शिरीष पहिला जाग्या गोळ्या घातल्या. होतात मग पोरग आमचं झालं. आणि इंग्लंडला घेऊन जाणारं धान्य अडवायसाठी हमाल असलेला आमचा बाबू गेनू भारत मातेचा तिरंगा झेंडा हातात घेऊन आडवा झोपला. ट्रक आडवी गेली, त्याच्यावर धान्यानं चिंधड्या झाल्या पोटाच्या. पण इन्किलाब जिंदाबाद ही शेवटची घोषणा देऊनच हमाल असलेला आमचा बाबू गेनू हुतात्मा झाला. मित्र, पोटचं लेकरू असलेलं स्वतःच्या पाठीला बांधलं, त्या झाशीच्या राणीने बांधलं. अभेद्य किल्ला इंग्रजांच्या विरोधात झाशीचा लढवला. संपूर्ण किल्ला पेटवून इंग्रजांनी दिल्यानंतर लेकरू स्वतःचं पाठीला बांधलं, घोड्यावर टाच मारले आणि शाळातनं उडी मारून मैं मरोंगी पेरीन मेरी झाशी नहीं दूंगी अशी ललकारी दिली त्या 16-17 वर्षाच्या लक्ष्मीबाई राणीने, आमच्या झाशी राणीनं, पुण्याच्या आमच्या. एवढा सगळा इतिहास तुमचा माझा या देशाच्या स्वातंत्र्याचा आहे. एवढा इतिहास देऊन भगतसिंगाला फाशी झाली. मित्रांनो, सगळं गाव पंजाब मधलं सुन्न झालं. ते गावात कोण कुणाला बोलना, कोण कुणाला काय सांगना, कोण काय करना. भगतसिंग ची आई होती. आई म्हणली क्या हुआ है मेरे भगत सिंह को गुमसुम हो गया है पूरा गांव, कोई कुछ नहीं बोलता, मुझे बोल दो क्या हुआ. तिच्या पंजोबाने सांगितलं, आजोबाने सांगितलं भगत सिंग माँ तेरे भगत सिंह को फांसी हो गई. जेल मध्ये आली. दुसऱ्या दिवशी तरा तरा रागानं ढकलून दिलं सगळं. शिपाई गेली. बेटा भगत सिंह तूने ऐसा कौन सा काम किया गलत कि तुझे फांसी हो रही है. भगत सिंह आईचा हात गजाला असं धरलं. माँ मैंने कुछ गलत नहीं काम किया माँ, तुझसे भी एक बड़ी माँ है जिसका नाम है भारत माता. इस भारत माता को इंग्रज लूट रहे थे, इसलिए सालों को गोली से मैंने उड़ा दिया.
अरे भगत सिंह, तूने बेटा ऐसा काम किया है तो वो साहिब से, भगवान से पूछूंगी कि मेरे कोख से और 100 भगत सिंह को क्यों नहीं जन्म दिया जो मेरी भारत माता के लिए फाशी जाएंगे, अशी आई भगत सिंगाची. आणि एवढा त्याग करून, एवढं करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आमच्या शेतकऱ्याचा 7/12 काढल्यानंतर एका बाजूला शेवटच्या रकान्यात इतर हक्कात लिहिता येत नाही ती तेवढी कर्जाची नाव आहेत. अक्कलकोट बँकेचं कर्ज आहे, डीसीसी बँकेचं कर्ज आहे, स्वामी समर्थ पतसंस्थेचं कर्ज आहे. एवढी कर्ज लिहून झाल्यावर गावातल्या सावकाराचं 5% घेतलेलं वर्ण आहे ते ती दररोज दारात येते. कुणाला फळ मिळाले या स्वातंत्र्याचं? याचा विचार तुमच्या माझ्यापर्यंत झाला पाहिजे. आणि आज नरेंद्र मोदींचं दिल्लीचं सरकार आणि इथं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला धाव जाणार. टीका करणाऱ्याला टीका करू द्या. कालच्या वेळी पाऊस पडला नाही, जळीत झालं, जळीताचे पैसे यायला लागले. एकट्या सांगोला तालुक्यात एकनाथजी शिंदे साहेबांनी मला 300 कोटी रुपये शेतकऱ्याला वाटले. आज इथं भाषण कराय उभा राहिलो, माझे सर्व इथं जाणकार पत्रकार बसलेले आहेत. मी तुम्हाला आवाहन करतो, तुम्हाला आवाहन करतो, मला सांगोला तालुक्यातला एक 7/12 तुम्ही असा आणून दाखवा की ह्या 7/12ला जळीताचं पैसे मिळालं नाहीत. त्या दिवशी मी राजकारणातनं संन्यासीनीतून पुढं राजकारण मी करणार नाही, जाहीररित्या मी सांगतो. प्रत्येक शेतकऱ्याला लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 70,000, 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये, एका घरात 9 7/12 उतारं होतं. 16 लाख रुपये एका घरात मी शेतकऱ्याला पोच केलं. फक्त आणि फक्त केवळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे केलं. ना ते शहाजी पाटलाला मला डीजेला पैसे नव्हतं तर मी कुणाला काय देणार? हे सगळं काय घडलं ते शिंदे साहेबांमुळे. उद्धव ठाकरे बघायला ते अक्कलकोटला पाऊस जादा झाला, आठवतंय का? मेत्रे साहेब बरोबर आहे का? अति पाऊस झाला, विमानानं आले, सोलापूरला उतरले. मी सांगोल्यानं आलो, आमदार साहेबांच्या मागे गाडीला गाडी लावली. इकडे बघितलं, जादा नुकसान झालं, शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे सांगितलं, विमानात बसले, निघून गेले. स्वामी समर्थाची शपथ आहे तुम्हाला, कुणाला जादा पाऊस झाला म्हणून पैसे मिळाले हात वर करता? माझ्या तालुक्यात 27 गावाला सगळी पिकं गेली जादा पाऊस पडल्याची. एका शेतकऱ्याला 1 रुपया मिळाला. कसं काम करायचं? काय म्हणून जनतेच्या दारातून आम्ही नेता आहे, आम्हाला मत द्या म्हणून सांगायचं? सगळी अवस्था मित्रांनो या ठिकाणी निर्माण राज्य व्यवस्थेवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण हजारो ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्या सर्व ग्रंथाचा सार लिहिताना सांगितलं की राजकारणातले, जीवनातले सर्व रस्ते हे राजकारणाच्या चौकाला येऊन मिळत असतात. म्हणून जीवनात राजकारणी सर्वात श्रेष्ठ आणि महत्वाचं. आणि संदेश दिलता कार्यकर्त्यांना, पराभवा पडू द्या, झडू द्या, काय घडायचं घडू द्या, पण निवडणूक लढवायला मागं सरू नका, ताकदीनं निवडणूक लढवा. हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात शेवटचा दिलेला मूलमंत्र आहे मित्र. आणि यासाठी या लढाया, यासाठी आपण झडतोय, यासाठी धडपडतोय आपण. कुणाला काय मिळेल त्याच्या भाग्यात 3 गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही: सत्ता, संपत्ती आणि संतती. थोडेसे पैसा आणि मुलंबाळ जेवढे तुमच्या भाग्यात आहे ते तेवढेच मिळणार आहे. ते किती धडपडला भाग्यापेक्षा जादा कुणाला काय मिळणार? मी 8 वेळा निवडणुका, कालची निवडणूक तर माझी अशी होती
बापू निवडून आला का कॅबिनेटच. आता मी फिरत होतो, भाषण करत होतो, मी बी सांगत होतो लगा निवडून द्या, मंत्रिपदावर जाईल. शिंदे साहेबांनी मर्जी माझ्यावर आहे, बघा करा. नाही जुळलं आम्हाला. मी पडलो, पुन्हा आमचा दोस्त माजी आमदार दीपक आबा साळुंके ती बी पडला. आणि कॉलेजमधनं शिकायला एक पोरग बघत आम्हाला दोघाला पाडलं आणि गेला मुंबईला. आम्हा दोघाला काय म्हणायची 5 वर्ष जय विरूची जोडी निघाली. फटफटी दोघं बसलो, जय विरू निघाले. गाडीत बसलो, जय विरू दौऱ्यावर निघाले. कुठं कार्यक्रमात दिसलो, पोरं फोटो करायची, जय विरू स्टेजवर दिसते. 5 वाजे जय विरू जय विरू जय विरू गेलो. मला काळजाला धस होतो. मी एकदा दीपक आबाला म्हणला, आयला आबा ही जय विरू काय बरोबर नाही गाड्या म्हणला. काय झालं म्हणला, चांगलं पोरं टाकते. आयला त्यात म्हणलं ती शेवटी जय मर्तन विरू एकटा जिता राहतोय. आपल्यात असं दिसतं दोघात होतं का शेवटी, बघ म्हणलं काय. आता मी म्हणलं होतं एक मरल नाही पडल, आबा तर पडेल किंवा मी पडेल. पण गणित असं झालं की कालच्या विधानसभेला जयवी धारातीर्थी पडला, विरोबी धारातीर्थी पडला. आणि ते बाबासाहेब देशमुखनं टांग्यात बसंती घातली, आमदारकीची गेला मुंबईला निघून. चल धरणो हट म्हणला, मुंबई घातली. आता आम्ही दोघं तिथंच बसलो. आला का म्हटलं तुला सांगत होतो उभा राहू नको. ते म्हणा कळत नव्हतं का मोठा होता वया एवढ्या मला द्यायचं होतं. आता नाशिवाय जो आबा भागत चल म्हणलं कुठतं लोणावळा खंडाळा पन्हाळा बेटाळा बघूही 4 दिवस लागा. आता लय वाईट घडले. जीवनात काय मिळणार आहे आणि काय मिळणार आहे तुमचं लिखित आहे, ते सटवीनं लिहिलेलं तुमच्या कपाळावलं आहे, ते कोण पुसू शकत नाही मित्र. परंतु सटवीनं लिहिलेलं कपाळावचं मोजत असताना त्याच वेळी तुमच्या हाताला मनगटाला रेषा दिलेल्या त्या इथं सुद्धा भविष्याच्या 3 रेगा भगवंतानं दिलेल्या आहे. त्या मनगटात असं न्याटानं मनगटानं अशा पद्धतीनं तुम्ही कर्तृत्व दाखला. सटवाईनं लिहिलेल्या तुमच्या रेषा सुद्धा पुसून जातील आणि कर्तृत्वानं तुम्ही अशी वाटचाल करत आहे. एका डोंगरावर महाबळेश्वरला शेती करणारं शेतकऱ्याचं पोरग तरण्यापणी शेती केली, हायस्कूल सोडलं, तिथनं आलं जगायसाठी कुठं ठाण्याला रिक्षा चालवायचा. त्या ठिकाणी व्यवसाय घेतला, रिक्षाला भाडं नीट मिळवला. एका मिलमध्ये कामगार म्हणून काम केलं. कामगार करता करता आनंद दिघे साहेबांच्या नजरेला आलं. पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलं. नगरसेवक झाल्या झाल्या झटक्यानं आमदार बी झाला. आमदार झाल्यावर मंत्री बी झालं. मंत्री झाल्यावर मुख्यमंत्री बी झालं. एवढा मोठा या ठिकाणचा अनेक मित्रांनो एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या जीवनात कर्तृत्वानं कोरलेलं आहे. आणि आज हे कर्तृत्ववान नेतृत्व तुम्हा सगळ्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. त्या नेत्याच्या आज आधाराखाली तुम्ही आम्ही काम करणार. हा वटवृक्ष आहे. स्वामी समर्थ जसे वटवृक्षाच्या खाली बसलेले आहेत आणि भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणते, तसा एकनाथ शिंदेचा राजकारणाचा वटवृक्ष आहे. फक्त उभा राहून सांगते भेऊ नको बापू मी तुझ्या पाठीशी आहे. असं हिंमतवान ताकदवान नेतृत्व आज सिद्धाराम म्हेत्रे साहेबांना ह्या रूपानं मिळालं आहे. मित्रांनो मला बोलाय सांगितलंय साहेब येईपर्यंत तुम्ही वरडायला लागलाय. मी बोलू का थांबू मलाच काय कळेल. बोलायचं म्हणलं तर दिवस उगवेपर्यंत बोलत राहील, उठायचं नाही एवढं ध्यानात ठेवा. दिवस उगवला तर चालू राहिली. लय मटेरियल या खजिन्यात आहे पण सांगाय कुठं वेळच मिळत नाही. 10 मिनिटात उरकाय लागते. एखादी लहान बाळ जन्माला येते. एक सुंदर मुलगी एका घरात जन्माला. आई वडील बरी होती परिस्थिती आणि बाळ एवढं देखणं जन्माला आलं की आई वडिलाला शेजाऱ्या पाजाऱ्या तिचं कौतुक व्हायला. बघता बघता पाळण्यातनं रांगायला लागतं. रांगायला लागता लागता मोठं झालं. मोठं झाल्या
15-16 वर्षाची ती तरुणी बनली त्या ठिकाणी. हिरवा गार तिच्या अंगावर शालू नेसवलेला, 5-25 तोळ्याचा कोल्हापुरी साज घातलेला, नाकात नथ घातले. हे त्या माझ्या लहान मुलीचं, माझ्या भगिनीचं सौंदर्य सगळं गाव बघत होतं. पण त्यावेळी त्या गावचा मास्तर म्हणला, अगं वंदा, तू देखणी आहे, हिरवा शालू नेसली, दागदागिने घातल्या, पण लेकरा तुझ्या गळ्यात मंगळसूत्राचा पवित्र दागिना आणि कपाळावर लाल कुंकू येत नाही, तोपर्यंत तुझा हा साज शोभून दिसणार नाही. तसा महाराष्ट्राच्या राजकारणात अभिमानाचा, स्वाभिमानाचा कुंकवाचा टिळा आहे ते एकनाथ शिंदे आहे आणि कर्तृत्वाचं मंगळसूत्र आहे ते देवेंद्र फडणवीस आहे. ही माणसाशी कर्तृत्वाने या ठिकाणी महाराष्ट्रात निघालेली आहे. पुन्हा इथं वांदवली की अजितदादाचं काय बोलणं नाही. सौभाग्याचा चुडा, पाटल्या, बागड्या सगळ्या अजितदादाच्या हातात आहेत. त्या तिजोरीची किल्ली अजितदादाच्या हातात आहे. ही त्रिसूत्री चांगलं मित्रांनो या ठिकाणी काम करते, महाराष्ट्राचे प्रश्न सोडवत पुढे निघाले. मेत्रे साहेब, या ठिकाणी आम्ही शुभेच्छा द्याल, आशीर्वाद देण्या एवढं आम्ही मोठं नाही. तुम्ही मी एका वयाचे आहोत. आम्ही दोघांनी एकत्र काम केले. युवक काँग्रेसमध्ये बी आपण दोघं एकत्र होतो 10 वर्ष. काँग्रेसमध्ये बी आपण दोघं 15 वर्ष एकत्र होतो. मी आमदार 95ला झालो, तुम्ही पाठीमागे राहिला. पुन्हा 97ला तुम्ही आमदार झाला. तुम्ही माझ्याबरोबर मुंबईला आला. परत 99ला निवडणूक झाली, 2004ला झाली. मेत्रे साहेब 2-3दा निवडून आलं. मी 7-8 वेळा पडलो. मला काय तिथे गावलं नाही. मेत्रे साहेब गृहमंत्री बी झाले, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी झाले. एवढा मोठा या ठिकाणी त्यांनी जीवनात निर्णय घेतल्यानंतर मेत्रे साहेबांनी आज निर्णय घेतला, तो शिवसेनेचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय भविष्यात मेत्रे साहेब निश्चितपणानं तुम्हाला भविष्याच्या काळात काँग्रेसनं तुम्हाला राज्यमंत्री दिलं, पण शिवसेना तुम्हाला कॅबिनेट मंत्री केल्याशिवाय राहणार नाही, हा 100% मी विश्वास देतो. आणि यापुढे आपण दोघं मिळून खांद्याला खांदा लावून शिवसेना या जिल्ह्यात वाढवूया एवढा विश्वास व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो. तुम्ही लय स्वतःला हुशार समजू नका. तुम्ही वरडल्या ओळखलं, बापू थांब आता, कटाळा जा, म्हणून मी थांबतोय. तुम्ही कटाळा, पण मी कटाळलो नाही. पैज मी जिंकलेले आहे, तुम्ही सगळे हरलेला, एवढं कबूल करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, आता त्याला 2-2.5 वर्ष झालं, पण ते यायला ते घरातलं आमटी इटती, भाजी इटती, पण हांडीत शिजवल्याला रताळ कधी इटतं का? इटत नाही. तर 2.5 वर्ष पत्रकार साहेब, माझा डायलॉग अजून काय शिळा झाला नाही, अजून तास आहे. हॅलो रफिक भाई, कुठं आहे तुम्ही? काय नेते तुम्ही, कुठं आहे म्हणला. रिकुताई वरडायला लागली, कुठे गेल्या तर म्हणून विचारते. तालुका काळजीत पडलाय काय? आम्ही सध्या गुवाहाटीत आहे. काय झाडे, काय डोंगर, काय हॉटेल, समजा काय ओके आहे. शिंदे साहेबांची शिवसेना डबल ओके.